सन 1976 पासून आजतागायत सलग 40 वर्ष अविरत निस्वार्थ सेवा, शिक्षक शिक्षकेतरांच्या न्याय्य हक्कांसाठी अभ्यासवृत्ती व लढाऊ बाणा, त्यागी प्रवृत्ती, निरागस प्रेम व आपुलकी यातून राज्यभर विणलेलं चाहत्यांचं जाळं कोकणी, खानदेशी, वराठी, पश्चिम महाराष्ट्रीयन इतकेच नव्हे तर मराठी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, गुजराती, पंजाबी, त्याचबरोबर हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध असा कुठलाही भेद कधीही त्यांच्या मनाला शिवला नाही आणि माणूस ही एकच जात व माणुसकी हा एकच धर्म ज्यांनी मानला. ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेने विठ्ठलाला माऊली मानले, अगदी त्याप्रमाणेच हे बनले शिक्षकांचे माऊली. अलंकापुरी आज भारावरी वसावारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली. गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नारावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली. 28 वर्षांच्या प्रदीर्घ व समर्पित भावनेने केलेल्या सेवेमुळे मोते सर डिसेंबर 2004 कोकण विभागाचे शिक्षक आमदार म्हणून प्रचंड मताधिक्याने महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आले. आमदार म्हणून 6 वर्ष, शिक्षक शिक्षकेतरांची केलेली कार्यरूपी सेवेची पावती म्हणून सन 2010 साली ते पुन्हा एकदा निवडून आले. शिक्षकांसारखा सुज्ञ मतदार आपला प्रतिनिधी म्हणून ज्यांना सलग 2 वेळा पसंती देतो, याचाच अर्थ मोते सरांच्या सेवेची पारख योग्यरित्या मतदार राजाने केली. मोते सरांनीही कधीही आमदारकीची झूल न पांघरता सर्वसामान्य राहून शिक्षकांच्या सेवेचे अंगीकारलेले व्रत अखंडपणे सुरू ठेवले आहे. विधान परिषदेत शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून आपल्या या कार्यकाळात शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक समस्येला वाचा फोडली व ती सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा चालू ठेवला. यामुळेच आज शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्या सुटू शकल्या. 12 वर्षातील कार्यकाळात विधान परिषदेत 100% उपस्थिती, महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते विधान परिषदेतील उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्रदान करून केलेला सन्मान हे त्यांच्या उत्कृष्ट कार्याचे द्योतकच म्हणावे लागेल. विधान परिषदेत अत्यंत अभ्यासपूर्वक व पोटतिडकीने त्यांनी शिक्षण क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील सर्व प्रकारचे प्रश्न सातत्याने मांडले, आश्वासने मिळवली व त्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. या प्रश्नांपैकी प्रामुख्याने उल्लेख करता येईल असे काही प्रश्न म्हणजे दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी शासनाने आणलेल्या अन्यायकारक अंशदायी पेन्शन योजनेला विरोध, शिक्षण सेवक योजनेला विरोध व तत्कालीन शासनाने या योजनेचे कायद्यात रूपांतर केल्यानंतर शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्यासाठी केलेला संघर्ष, मराठी माध्यमाच्या नवीन शाळांना मान्यता देण्यासाठी तसेच त्यांमधील तुकड्या टिकवण्यासाठी निकष शिथिल करणे, 6वा वेतन आयोग, सर्व विभागांच्या शाळा व महाविद्यालयांना 1 जानेवारी 2006 पासूनच लागू करण्यासाठी केलेला पाठपुरावा, दिनांक 25 नोव्हेंबर 2005च्या शिक्षकेतरांच्या आकृतीबंधाला विरोध, महिलांसाठी प्रसूती रजा 180 दिवस करणे, रात्रशाळा कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ वेतनश्रेणी मिळण्यासाठी धरलेला आग्रह, शाळांना वेतनेतर अनुदान मिळवण्यासाठी केलेले यशस्वी प्रयत्न, शिक्षकांचे नियमित वेतन दर महिन्याच्या 1 तारखेलाच करण्याबाबत शासनाला बाध्य केले, शिक्षण विभागातील कार्यालयांमध्ये होणाऱ्या गैरव्यवहारांना आळा घालणे, मागासवर्गीय अप्रशिक्षित शिक्षकांना वेतनश्रेणी देणे, पायाभूतपेक्षा वाढीव पदांच्या प्रलंबित मान्यता व त्यांचे वेतन अनुदान मिळवण्यासाठी केलेले यशस्वी प्रयत्न, निवड श्रेणीसाठी लादलेल्या जाचकाठी रद्द करणे, आदिवासी, नक्षलग्रस्त व दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना 1 स्तर वेतनवाढ मिळवून देण्याचे यशस्वी प्रयत्न, अर्धवेळ ग्रंथपालांना 5 वर्षानंतर पूर्णवेळ ग्रंथपाल व पूर्णवेळ पदवीधर ग्रंथपालांना पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी देण्याबाबत प्रयत्न,
कालबद्ध पदोन्नतीसाठी व वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी विनाअनुदानित सेवा ग्राह्य धरण्याबाबत केलेले यशस्वी प्रयत्न. शिक्षण सेवक कालावधी वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरण्याबाबत केलेले यशस्वी प्रयत्न. कायम विनाअनुदानित शाळांचा व तुकड्यांचा कायम शब्द काढून त्या शाळा व तुकड्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी केलेले यशस्वी प्रयत्न. आश्वासित प्रगती योजना, वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती, शिक्षक शिक्षकेतरांच्या पाल्यांना निशुल्क शिक्षण, BLO व तत्सम अशैक्षणिक कामातून शिक्षकांची सुटका, संगणकीय संच मान्यतेतील त्रुटी दूर करणे, निवासी शिक्षणाधिकारी पदाची निर्मिती करणे, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरणे, सेवा ज्येष्ठतेच्या निकषांमध्ये सुधारणा करणे असे शिक्षण क्षेत्रातील असंख्य प्रश्न मोते सरांनी पोटतिडकीने मांडले. बऱ्याच प्रमाणात ते सोडवण्यासाठी मोते सर यशस्वीही झाले आहेत. प्रलंबित प्रश्नांकरता त्यांचा संघर्ष सातत्याने सुरूच आहे. सन 2016च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोते सरांनी अनेक प्रश्न मांडले. त्यांपैकी काही विषयांबाबत त्यांना सकारात्मक आश्वासने शासनाकडून मिळाली, ज्यामध्ये मुख्यत्वे नॉन क्रिमिलियरची उत्पन्न मर्यादा 6 लाख रुपये होणार, न्यायभूतपेक्षा वाढीव मान्यताप्राप्त शिक्षकांचे वेतन फेब्रुवारी 2016 ऐवजी 1 एप्रिल 2015 पासून अदा करणार, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले शाळा व तुकड्यांचे अनुदान जून 2016 पासून सुरू करणार, शिक्षण हक्क विधेयकानुसार कमी झालेल्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकेतरांच्या पदांना संरक्षण देणार, शिक्षकेतरांचा सुधारित आकृतीबंध तातडीने लागू करणार. मोते सर म्हणजे सर्वांना हवंहवंसं वाटणारं दिलखुलास व्यक्तिमत्व. याचे मुख्य कारण म्हणजे ते आपल्याकडे आलेल्या प्रत्येक अन्यायग्रस्त पीडिताच्या पाठीशी न्यायाच्या भूमिकेतून ठामपणे उभे राहत असतात. धोरणात्मक बाबींसाठी भांडणारे सर्वच लोकप्रतिनिधी असतात, परंतु व्यक्तिगत समस्यांसाठी आपल्यासमोर एकच नाव येते, ते म्हणजे मोते सर. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा एक सच्चा निडर कार्यकर्ता ते विधान परिषदेतील एक अभ्यासू व लढवय्या लोकप्रतिनिधी म्हणून मोते सर हजारोंच्या मनात घर करून बसले आहेत. मोते साहब ने आज तक टीचर बरादरी के लिए और एजुकेशन के लिए जो कुछ किया है उसके लिए ये 4 मिसरे काफ़ी रहेंगे कहना कि रोशन हुआ चिराग अंधेरे सिमट गए, रोशन हुआ चिराग अंधेरे सिमट गए, जुल्मत के पर उजालों की कैंची से कट गए, इस दर्जा तेज गाम था मैं अपनी राह में, इस दर्जा तेज गाम था मैं अपनी राह में, रास्ते के लोग खुद ही किनारों पे हट गए, रास्ते के लोग खुद ही किनारों पे हट गए. शिक्षक शिक्षकेतर कर्मयोग्यांसाठी निस्वार्थपणे अहोरात्र कार्यरत असणारे आदरणीय आमदार श्री रामनाथदादा मोते सर म्हणजेच आपले अण्णा यांचे कार्य शब्दातीत आहे. आमचे पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ या संस्थेचं तसंच वैयक्तिक माझ्या अडचणीच्या वेळी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहून अण्णांनी मला न्याय मिळवून दिलेला आहे. अशा माझ्या वंदनीय गुरूंना माझे कोटी कोटी सादर करतो. Mr. Mote, a very great person with sterling qualities of mind, heart and body. We have a spect of rich memories of this great personality. Mr. Mote is very hospitable person. He always came to our help whenever we were in need. मोते साहब की सबसे खास बात यह है कि जो भी उनके पास गया, चाहे किसी भी धर्म का हो, किसी भी कास्ट का हो, उन्होंने उसका काम किया. अपने काम में कभी उन्होंने इस चीज का भेदभाव नहीं रखा. आदरणीय अण्णांबद्दल प्राध्यापक रमेश बुटेरे म्हणतात, लाजेल चंदनाचे पाहून खोड तुझला, श्रीराम तूच माझा तू नाथ या जीवाचा, कैवल्य अंतरीचे सेवाव्रती वाहावे, तुझिया मनात ममता मांगल्य मी पाहावे, परिसापरी हाताचे मी कौड काय गाऊ, स्पर्शात कांचनाचे हे विश्व पाहू, विद्या कला गुणांचा सेवेस जन्म झाला, तूच संग लाभलेला सहवास धन्य झाला, सहकार शिक्षकांचा पाठीस घेऊन या, तू तारिले तयाना निज हात देऊन या, मिथभाषी शब्द गोडी होठात अमृताचे, त्या लोकसंग्रहाला देणे तुला प्रभूचे, सृजनत्व तव मनीचे कार्यात मी पहावे,
सन्मार्ग तूच देसी सेवेस मी वहावे, शतजन्म तुझ मिळावे दुरितांस तारण्याला, मी एक प्रार्थना करतो पदी प्रभूला. आपल्या मनातही मोते सरांबद्दल अशाच काही भावना दाटून आल्या असतील. 40 वर्षांच्या या प्रदीर्घ सेवेमध्ये मोते सरांनी आपल्या रक्ताच्या नात्यांकडे दुर्लक्ष केले आणि शिक्षक हेच आपले दैवत मानले. संपूर्ण महाराष्ट्रभर हजारो प्रेमाची माणसे आपल्या ऋणानुबंधात घट्ट बांधून ठेवली आहेत. सध्याच्या या चंगळवादाच्या युगात मोते सरांसारखे लोकप्रतिनिधी आपल्याला लाभणे हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. असा हा आपल्यातीलच सामान्यातीलच असामान्य, आपली सुखदुःखे जाणणारा, आपल्या सुखदुःखात मिसळणारा, आपल्या स्वाभिमानासाठी भांडणारा, आपल्या शिक्षण क्षेत्रात काहीतरी भव्य दिव्य करू पाहणारा लाख मोलाचा माणूस, या अद्वितीय व्यक्तिमत्वास मानाचा मुजरा करून त्यांच्या निरोगी व उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करूया.